बेल्जियममधील माझ्या त्या जंगी स्वागतानंतर माझी युरोप टूर आता येऊन पोचली आहे नेदरलँड्समध्ये, जिथे आपण पाहणार आहोत नेदरलँड्सचं अतिशय देखणं असं गिथॉन हे गाव, जिथे ऐतिहासिक विंडमिल्स आहेत असे झॅन्सेस्कॅन आणि नेदरलँडची जगप्रसिद्ध राजधानी ॲम्स्टरडॅम अशा खास ठिकाणांची आपण एक धमाल भटकंती या एपिसोडमध्ये करणार आहोत. तर मागच्या भागात तुम्ही पाहिलं की मी आता येऊन पोचलोय ॲम्स्टरडॅममधील माझ्या खास मित्राकडे, गणेशकडे. त्याच्या घरी एक दिवस मस्त आराम केला, गप्पा मारल्या आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व निघालो ते गिथॉन हे गाव बघायला, जिथे जाण्यासाठी साधारण 1 तासाचा ट्रेनचा प्रवास करावा लागतो. स्टेशनवर उतरल्यावर आम्ही एक छोटासा बसचा प्रवाससुद्धा केला आणि अखेर त्या गावात आम्ही पाऊल ठेवलं. फायनली आपण पोचलो आहोत गिथून या विलेजमध्ये. हे आहे ते विलेज, जे खूप जुनं आणि खूप सुंदर विलेज आहे. त्या विलेजमध्ये फेरफटका मारण्यासाठी आपल्याला बोट घ्यावी लागते. राव, हे कुठल्या अँगलने गाव वाटतंय, सगळं तर 5 स्टार आहे इकडे. तर या इथून आपल्याला बोटचं बुकिंग करावं लागतं. बोटचे वेगवेगळे प्रकार आहेत. बोट बाईक, क्रूज आहे, फास्ट बोट्स असतात, छोट्या बोट आहेत, अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या बोट आहेत आणि त्यांचे इथे चार्जेस दिलेले आहेत बघा. सो फायनली आपल्याला तिकीट मिळालेलं आहे. एवढं मोठं तिकीट? यस, हा रूट आहे पूर्ण. पूर्ण डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बोट कोण ड्राईव्ह करणार? आपण स्वतः. आपण? दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. क्रूज म्हणजे आपण सेपरेट बोट घेतलेली, क्रूज नाही घेतलेली? नाही. क्या बात. आणि किती तासासाठी? 2 तास, 2 hours. आणि किती कॉस्ट आहे? 40 euros. हो, 40 युरोज. म्हणजे किती झाले रे? ते कॅल्क्युलेट करावं लागेल. तर ही आहे आपली बोट. भीती वाटते. गणू, येतं ना रे बाबा तुला? प्रिया एकदम ड्रायव्हर आपला. बाई जमतंय ना? अरे एकदम. फायनली गणेश आणि मी युरोपमध्ये फिरतो एकत्र. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला स्टोरी माहितीच असेल. गणेशला तुम्ही ओळखता की नाही मला माहीत नाही. पाठीमागे व्लॉग्स बनवले आहेत आम्ही, तेही त्याच्या गावी होलेवाडीला. आणि गणेश माझा BCAचा मित्र. आम्ही मॅन वर्सेस वाईल्ड बनवलं होतं. हा. आणि BCAतली आमची आठवण नेक्स्ट लेवलची आहे. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही तिकडे एकत्र कॉलेजला होतो, कोरेगावला, सातारला. त्याच्यानंतरनं MCAला सुद्धा सोबत होतो. शेजारी कॉलेज खारघरमध्येच आम्ही होतो. आणि ऑलमोस्ट 6 वर्ष आम्ही एकत्र. जॉबच्या निमित्ताने आपापले लोकेशन चेंज झाले आणि तिथपासून आम्ही सगळेजण वेगळे झालो. बट ते वेगळे फक्त कामासाठी झालो आहे. मनाने तर आम्ही सगळे एकत्रच आहोत. आणि फायनली युरोपमध्ये तो किती वर्ष झालं बोलत होता आणि त्याला सुट्टी मिळत नव्हती. आज फायनली संडे आणि त्या निमित्ताने मी कालच इकडे आलो. म्हणलं एक तरी दिवस आपल्याला फिरायचं आहे. गणेशराव, बोट आपली एवढी स्लो का चालली आहे? ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहोत आपण. आई ग, किती ट्रॅफिक जाम झालेलं आहे राव. पाठीमागे पण खूप ट्रॅफिक झालेलं आहे. कॅप्टन, काहीतरी मार्ग काढा यार. मित्र, या गावाबद्दलच्या काही रंजक गोष्टी आहेत बरं का. म्हणजे तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल तर या गावामध्ये एकही रस्ता नाही आहे. आणि रस्ता नाही आहे म्हटल्यानंतर ना गाड्या नाही आहेत, आणि गाड्या नाही आहेत म्हटल्यानंतर ना प्रदूषण नाही आहे. इतकी स्वच्छ हवा या इकडे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की या इकडे ना या बोटीने प्रवास करावा लागतो. आणि आता जर तुम्ही सगळं एकंदरीत सौंदर्य बघाल तर हे व्हेनिसच्या तोडीस तोड आहे. म्हणजे हे नेदरलँडचं व्हेनिस असं म्हटलं जातं. सो त्यासाठी जास्त पर्यटक युरोपातून इकडे येत असतात या छोट्याशा गावाला भेट देण्यासाठी. इसवी 1230च्या सुमारास वसलेल्या या गावच्या ऐतिहासिक भागात आजही रस्ता नाही आहे. इथे आहेत 170 पेक्षा जास्त सुंदर लाकडी पूल आणि 4 मैलांचे विलोभनीय कालवे. पण या गावचं नाव गिथॉन कसं पडलं या पाठीमागे सुद्धा एक रंजक कथा आहे.
जेव्हा सुरुवातीला इथे लोक राहायला आले तेव्हा त्यांना 10व्या शतकातल्या पुरात वाहून आलेल्या शेकडो शेळ्यांची शिंग सापडली होती. त्यावरूनच या गावचं नाव गोट हॉर्न म्हणजेच गिथॉर्न असं पडलं. या गावामध्ये शांतता इतकी जपली जाते की इथल्या बोटींना विस्पर बोट्स म्हणतात, कारण त्यांचे इलेक्ट्रिक मोटर्स अगदी शांत असतात. त्याचमुळे की काय, या तळ्यात शेकडो बोट्स असून देखील राजहंस पक्ष्यांचा वावर निर्धास्तपणे दिसून येत होता. तर आता आपण या लेकच्या मध्ये असलेल्या एका बेटावरती आलेलो आहोत आणि या इथे प्रचंड गर्दी आहे. बट येस, आपल्याला या इथे थोडंसं एक विसावा म्हणून आणि सावली मिळावी म्हणून या इथे झाडं भरपूर आहेत ह्या एका छोट्या बेटावरती. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता झालेला आहे जेवणाचा टाईम आणि मी खातोय सँडविच, ही खाते केक, नुसता केक. अजून काय खाणार आहेस? मी खाऊन झालं मागाशीच. खाऊन झालं. गणेश सँडविच, केळी पण खातोय. सो हे सगळं आम्ही घरून आणलं होतं है ना? येस. घरून आणलं तरच आपल्याला या इकडे आपण खाऊ शकतो चांगलं. आईस्क्रीम. अरे आईस्क्रीम मिळते बोटीमध्ये. मला काश्मीरची आठवण झाली रे, काश्मीरच्या त्या बोटीमध्ये मिळतं ना. आमचा टाइम अप झालेला आहे आणि इथे ट्रॅफिक लागलेलं आहे. कशी काढायची आपली बोट. बोटीचा टाइम आपला संपलेला आहे. बोट आपण सबमिट केलेली आहे, दिलेलं डिपॉझिट घेतलेलं पण आहे आणि आता आपण वॉक करत हे विलेज एक्सप्लोअर करणार आहोत. सो आम्ही त्या गावामध्ये फेरफटका मारत आहोत आणि इथूनच आम्ही बोटीने सुद्धा फेरफटका मारला होता आणि इथेच प्रचंड ट्रॅफिक झालं होतं. बाय द वे, आपले गणेशराव कुठे आहेत? काय त्याचा काय झालं की नाही संपर्क? नाही. आई शपथ. फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी प्रिया जरा चांगली व्हिडिओज काढते म्हणून थांबली माझ्यासोबत. हा पोराने घेऊन कुठे गायब झाला आहे तो आम्हाला सापडतच नाही आहे. सो गावामध्ये फिरण्यासाठी हा एकच रूट अवेलेबल ठेवलेला आहे. इकडे सगळे कॅफेज रेस्टॉरंट आहेत आणि पलीकडे गाव आहे. सो या इथे जर बघाल तर प्रायव्हेट एरिया म्हणून लिहिलेलं आहे. इथून जर जायचं असेल तर कोणाच्या तरी घरात जाणार आहे. सो हे घर चारी बाजूने पाण्याने वेढलेलं आहे. प्रत्येक घर चारी बाजूने पाण्याने वेढलेलं आहे, त्यामुळे तिकडे जाण्यासाठी परमिशन घ्यावी लागते. चला तर मित्र, आपण आता या गिथून गावाला बाय बाय करत आहोत. वा, काय एक्सपिरियन्स होता, शब्दात नाही व्यक्त करू शकत. म्हणजे मी कुठल्या तरी वेगळ्याच जगात होतो की काय असं वाटलं मला. म्हणजे प्युअर युरोपमध्ये फिरल्याचा मला फील आला. खूप कमी लोकं आपल्या इकडची होती, सगळी लोकं इकडचीच होती आणि त्यांच्या इकडचा एन्जॉय करण्याचा जो काही विषय होता तो जाम खोल होता राव. शेवटी गिथॉर्नला बाय बाय करून आम्ही परतीचा प्रवास केला. दुसऱ्या दिवशी मी आणि गणेश एका विशेष भटकंतीसाठी पुन्हा बाहेर पडलो. आज आपण निघालो होतो झॅन्सिस्कॅन या खास गावी, जिथे आजही काळ थांबलेला जाणवतो. तर आता आपण पोचलो आहोत ॲम्स्टरडॅम सेंट्रल या रेल्वे स्टेशनच्या इथे आणि या स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर दिसतीये ही भली मोठी नदी. आता ही नदी की हे आहे कॅनल? कॅनल आहे. कॅनल आहे काय? कॅनल आहे. बाय द वे, काय वातावरण झालंय, एक नंबर. हा, खूपच छान झालं. कसलं गरम होत होतं. युरोपात गरम होतं युजली नाही होतंय, पण हे क्लायमेट चेंजचं थोडंफार परिणाम है ना. एका दिवसामध्ये तू 3 सीझन अनुभवू शकतो इकडे. है ना? सकाळी थंडी, दुपारी ऊन, पाऊस पण येतो ना संध्याकाळी कधी-कधी. पाऊस. खतरनाक. आईला बस चुकती की काय? पळ पळ लवकर. सो ही आहे ती झॅन्सिस्कॅनला जाणारी बस.
आयला थोडक्यात चुकली असती. फायनली मित्र, आपण आता पोचलो आहोत त्या फेमस झॅन्सिस कॅन या ठिकाणी. आणि ते काय ठिकाण आहे तर हे बघा पाठीमागे की नाही भरपूर अशा जुन्या काळातल्या विंडमिल्स बघायला मिळत आहेत. हो हो हो, हे आपण आपल्या बॉलिवूड मूवीजमध्ये बघत आलेलो आहोत. सरकीचं सरके ओ धीरे धीरे, ते गाणं जे आहे ना ते आय थिंक अशाच ठिकाणी कुठेतरी शूट झालेलं आहे. सो या आता आपल्याला तिकडे जायचं आहे. आपण फक्त ह्या वॉच टॉवरवरती बघायला आलो होतो की इथून कसं दिसतंय ते, जे की झकास, एकदम झकास दिसतंय. आल्या आल्या मस्तपैकी एक कॉफी घेतली आणि इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. आणि त्याच कॉफी शॉपच्या इथेच आहे एक म्युझियम. आता ते म्युझियमची एंट्री फी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही अवाक व्हाल. 17.5 युरोज. म्हटलं की आतमध्ये काय आहे तर कॉफी कशी बनवायची, यांचं पारंपरिक पद्धती काय आहेत ते दाखवलेले आहेत. आणि ते शूट करायला आपल्याला देतील की नाही हाही मोठा प्रश्न होता. त्याच्यामुळे आपण आतमध्ये गेलेलो नाही आहोत. आपण ज्या कारणासाठी इथे आलो ते कारण बघायला जाऊयात. गणेश, तुझा कॉल झाला? गणेश असा फिरतोय, त्याचा टीमचा कॉल आत्ता घेतला त्याने, इश्यू रिझॉल्व केला एक टेक्निकल. हा बाय द वे IT सॉफ्टवेअर इंजिनियर माझ्यासारखाच. आम्ही दोघांनी MCA केलेलं आहे शेजारच्या कॉलेजमधून आणि BCA तर सोबतच केलं आहे. आमच्या चालल्यात गावच्या गप्पा, चौघांचा ग्रुप आमचा. जुन्या आठवणी. पोरं किती दंगा करत आहेत तिच्या आईला. आता इथून खरी सुरुवात होते झॅन्सिस कॅनच्या एरियाला है ना. आणि ह्या एरियामध्ये आहेत बऱ्याच फॅक्टरीज. कुठल्या रे? चीज फॅक्टरी आहे, शूज फॅक्टरी, शूज फॅक्टरी, गिफ्ट गॅलरीज है ना. बघ ना कसली भारी आहेत. आणि हे सगळे बिल्डिंग्स तुम्ही बघा. हे बघा किती छान बिल्डिंग आहे ना तिकडची. बिल्डिंग म्हणजे घर, तिकडे सगळी घरं असतात. ते शॉप्स आहेत. शॉप्स आहेत बाय द वे. ही आहे शूज फॅक्टरी. आणि या फॅक्टरीमध्ये जायचं असेल तर हे शूज घालून जावे लागतात. हे बघा स्वतः, अरे उचलत नाही आहेत कारण की हे शूज आहेत लाकडी. इवन हे सगळे जे शूज आहेत ते आहेत लाकडी. त्याच्यामुळे आतमध्ये नक्की कशी फॅक्टरी वर्क करते ते आपण बघूया. इथली एक खास गोष्ट म्हणजे डच लोकांचे पारंपरिक लाकडी बूट, ज्याला क्लॉग्स असं म्हणतात. पूर्वी शेतात काम करताना पाय चिखलात खराब होऊ नयेत म्हणून इथले शेतकरी हे बूट वापरायचे. हे बूट हाताने कसे बनवले जातात याचा लाईव्ह डेमो सुद्धा आपल्या इथे बघायला मिळतो. आपल्याला पहिली विंडमिल दिसलेली आहे, बट ती इतकी छोटीशी आहे मी म्हणू शकतो की विंडमिलचं पिल्लू आहे. आणि खूप जवळून बघता येते. म्हणजे ही विंडमिल कदाचित या इथे बघा टर्बाईन आपल्याला दिसतात त्याचे. आता हे तर खरं तर सगळं ते वरचे पाते फिरल्यानंतर या इथे झाली की नाही पाण्यातनं सुद्धा फ्लो, म्हणजे पाण्यातनं सुद्धा एनर्जी कदाचित बिल्डअप करता येत असावी. बट ही एक छोटी विंडमिल आहे. आणि असं म्हटलं जातं की इथली जी झान रिव्हर आहे त्या रिव्हरवरून मोस्टली इकडचा ट्रेड केला जायचा. म्हणजे 1961च्या काळामधला हा जो काही एरिया आहे तो इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं या पूर्ण भागामध्ये. सो त्यामुळे ह्या भागामध्ये भरपूर म्हणजे 600 विंडमिल्स आहेत. आणि त्याच्याचमुळे या इथे ट्रेडलासुद्धा खूप जास्त मोठी गती मिळाली. आणि रिव्होल्युशन म्हणजे डच रिव्होल्युशन जे झालं की नाही बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये ह्याचा म्हणजे ह्या झॅन्सिस कॅनचा खूप मोठा वाटा आहे. आता आपण निघालेलो आहोत इथल्या खास चीज फार्ममध्ये. कॅटरीना होवे नावाच्या या चीज फार्ममध्ये शेकडो प्रकारचे चीज आपल्याला चाखायला मिळतात. इथलं गौडा नावाचं चीज खाल्ल्यानंतरनं तुम्ही जगातलं दुसरं कोणतंही चीज विसरून जाल. सो आपण आता चीज फॅक्टरी बघून झाल्यानंतरनं समोर असलेल्या विंडमिल्स बघायला चाललो. या बघा या इथे 5-6 विंडमिल्स मला दिसत आहेत. बट आय थिंक 600पेक्षा जास्त विंडमिल्स आहेत. आणि त्या विंडमिल्सचं कारण ते फक्त विंडमिल्स नाही म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन नाही आहे, अजून पण आहेत. ते सांगतो मी पुढे.
इथे 18व्या शतकात 600पेक्षा जास्त पवनचक्क्या होत्या. या पवनचक्क्या फक्त शोभेच्या वस्तू नाहीत, तर त्या काळी लाकूड कापण्यासाठी आणि मसाल्यांची पिठी तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जायचा. खरंच त्या काळचं डच इंजिनिअरिंग पाहून डोकं अगदी चक्रावून जातं. आईला कसली भारी आहे ना ही सिटी. वर्थ आहे म्हणजे नदी क्रॉस करणं हे वर्थ ठरलं. 3 युरोज देणं वर्थ ठरलं, कारण की हा व्ह्यू बघा, नेक्स्ट लेवल आहे ना. दोघांचे 3 युरो. दोघांचे ऑफकोर्स. बट या चला आता सिटीचा फेरफटका मारूयात. हे घर 1626 मध्ये बांधलंय, तेही लाकडाचं. टिंबर फ्रेमवर्क यूज करून ह्या घराची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि 1600 ते 1800 पर्यंत ही बेकरी होती, आता स्टुडिओ आहे. मित्र, आपण आता या सिटीमधून निघत आहोत. बट तत्पूर्वी या इथे आम्हाला एक सिटीमधलं खूप जुनं चर्च दिसलेलं आहे, जे की बंद आहे. त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि आपण इकडे चाललेलो आहोत. आपण ते विंडमिलच्या इकडे जात नाही. त्याचं कारण असं की आमची बस गेलेली आहे. 5:30 वाजता बस होती. आता आपण चाललेलो ट्रेनच्या स्टेशनकडे. ट्रेन आहे, अर्ध्या तासाला ट्रेन यायतून असतात. स्वतः बघूयात, 2 चेंज करावं लागणार ट्रेन. बट आता हाच एक पर्याय आहे. जेन्सिस स्कॅनवरून आपण आलेलो आहोत ॲम्स्टरडॅम सेंट्रलला पुन्हा एकदा. आता ॲम्स्टरडॅम सेंट्रलची ही दुसरी बाजू आहे. आपण सकाळी त्या बाजूला गेलो होतो जिकडे ती नदी आहे किंवा तो कॅनॉल आहे. आता आपण करणार आहोत ॲम्स्टरडॅम सिटी एक्सप्लोअर. तेही चालत की बायसिकलवरती, जसं अवेलेबल होईल तसं. सायकल आम्ही शोधतोय. जर ती जर मिळाली तर आम्ही सायकलवरती करू, अदरवाईज बाय वॉक ऑलवेज गुड. माझ्या मागे जे तुम्ही पाहताय ते आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रलचं स्टेशन. 1889मध्ये बांधलेली ही वास्तू म्हणजे एक ऐतिहासिक मास्टरपीसच आहे. स्टेशनच्या बाहेर पाऊल ठेवताच तुम्हाला पहिली गोष्ट दिसेल ती म्हणजे सायकल. इथे माणसांपेक्षा जास्त सायकली आहेत. सायकल चालवणं ही इथली जीवनशैली आहे. ॲम्स्टरडॅमला व्हेनिस ऑफ नॉर्थ असं का म्हणतात हे इथे आल्यावर समजतं. शहरात 160पेक्षा जास्त कालवे आहेत. सेंट्रल स्टेशनच्या बाहेरूनच कॅनल क्रूज घेऊ शकता. ॲम्स्टरडॅम स्टेशनच्या बाहेर आल्यानंतरनं लेफ्ट बाजूला ती नदी क्रॉस करून आल्यानंतरनं आपल्याला हे एक चर्च दिसतं, जे की खूप जुनं आहे. सेंट निकोलस यांचं हे चर्च आहे. आणि ह्या चर्चच्या आतमध्ये आता सध्या आपण जाऊ शकत नाही, पण आतलं जे स्ट्रक्चर आहे किंवा जे आर्किटेक्चर आहे ते खूपच नेक्स्ट लेवलचं आहे असं म्हणतायत. या इथून सुद्धा कॅनलच्या टूर्स केल्या जातात. 1-1 तासाच्या असतात त्या. पूर्ण तुम्हाला इकडच्या पलीकडच्या कॅनलमध्ये पण घेऊन जातात वाटतं. हे पूर्ण बऱ्यापैकी ॲम्स्टरडॅमच्या अराउंड बरेच कालवे आहेत, म्हणजे कॅनॉल्स आहेत. सो तिकडे तुम्हाला ते फिरवून आणू शकतात. मित्रो, मी ॲम्स्टरडॅममधलं फेमस फूड शोधतोय आणि मला त्याच्यामध्ये एक दिसलेलं आहे बिटर बॉलन आणि दुसरं आहे पॅनकेक. सो मी माझं मन बदललेलं आहे, थोडंसं गोड नको खायला. या इथे ना हॉलंड म्हणजेच नेदरलँडचं सर्वात फेमस फ्रेंच फ्राईजचं दुकान आहे. मॅनकेपिस असं काहीतरी नाव आहे ना. आणि लाईन बघा केवढी मोठी आहे. सो फ्रेंच फ्राईज आलेले आहेत. बाप रे, किती मिळालेत हे. सॉस आपल्याला स्पेसिफिक घ्यावं लागतं का? आपण इंडियामध्ये फ्रेंच फ्राईज फक्त मॅगडीमध्ये खातो. आता आपण इकडची खरी फ्रेंच फ्राईजची टेस्ट बघूया. थोडंसंच लावलेलं आहे मी हे. खूप सॉफ्ट आहेत, खूप टेस्टी आहेत आणि खूप मोठे आहेत, म्हणजे असे जाडे आहेत ते. आणि किती रुपयाला आहे? 9 युरो. 9 युरो म्हणजे 900 रुपये. ॲम्स्टरडॅमचे फेमस फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानंतर ना आता मी खातोय इथलं फेमस वॉफेल, तेही स्ट्रॉबेरी वॉफेल. बघूयात कसं लागतं. नाईस, मजा आली.
इकडचे सगळेच पदार्थ असे मोठे मोठे आहेत. शेवटी आपण आलेलो आहोत ॲम्स्टरडॅमच्या सर्वात जुन्या भागाकडे, रेड लाईट डिस्ट्रिक्ट, ज्याला स्थानिक लोक दे वॉल असं म्हणतात. हे ठिकाण केवळ तिथल्या व्यवसायासाठी नाही, तर तिथल्या जुन्या वास्तू, अरुंद गल्ल्या आणि रात्रीच्या रंगीबिरंगी वातावरणासाठी जगप्रसिद्ध आहे. जाता जाता ॲम्स्टरडॅम हे शहर प्रत्येक पावलावर मला चकित करत होतं. इथली शांतता, इथली धावपळ आणि इथली संस्कृती नक्कीच एकदा तरी अनुभवलीच पाहिजे.